महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि आता सर्वाधिक इनकमिंग आउटगोईंग हे मुंबईमध्येच होणार आहे आणि त्यातच निवडणूक घोषित होण्याच्या आधीच काही तासांआधी उद्धव ठाकरेंनाही धक्का बसलाय। तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि बऱ्याच गोष्टी आहेत पण बोलू शकत नाही असं सूचक असं वक्तव्य सुद्धा तेजस्वी घोसाळकर यांनी केलंय। पाहूयात। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026। मुंबई महापालिकेच्या निवडणुका घोषित होण्याच्या काही तासांआधीच भाजपने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिला। विनोद घोसाळकर यांच्या सून आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये त्या नाराज असल्याच्या चर्चा काही महिन्यांपासून होत्या। अखेर तेजस्वी घोसाळकर यांनी मशाल सोडून कमळ हाती घेतलं आणि खूप गोष्टी आहेत पण बोलू शकत नाही असं सूचक वक्तव्य सुद्धा केलं। हा निर्णय खरंच खूप कठीण आहे आणि खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही, पण एक पक्ष सोडताना किंवा ते परिवार सोडताना त्यांनी ज्यांनी ओळख दिली मला ते सोडताना खूप दुःख होत आहे। पण माझ्या प्रभागात विकासाची कामं करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। नाही, बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत त्याच्यावर, पण आज मी बोलणार नाही कारण मला ह्या विषयाकडनं डायव्हर्ट करायचं नाही। होऊ दे ना, बिलकुल नाही, पण त्याच्यावर नंतर बोलेन। खूप आमच्याकडे पण खूप गोष्टी बोलण्यासारख्या। तेजस्वी घोसाळकरांनी काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती, पण पक्षातून जाण्यापासून रोखण्यात ठाकरेंना सुद्धा यश आलं नाही। तेजस्वी घोसाळकरांचे पती आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची 8 फेब्रुवारी 2024 मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। अभिषेक घोसाळकर हे भाजपचं वर्चस्व असलेल्या मुंबई बँकेत संचालक सुद्धा होते। त्यांच्या जागी याच वर्षी जून महिन्यात तेजस्वी घोसाळकरांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली। तेव्हापासून त्या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती। त्यातच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तेजस्वी घोसाळकरांचा क्रमांक 1 चा वॉर्ड ओबीसींसाठी राखीव झाला, त्यामुळे इथून लढणं अशक्य झालं। आता भाजपमध्ये तेजस्वी घोसाळकर यांनी प्रवेश केल्यामुळे शेजारच्याच क्रमांक 2 च्या वॉर्डमधून त्यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा आहे। तर सून भाजपात गेली असली तरी मी उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचं सासरे विनोद घोसाळकर यांनी म्हटलंय आणि सुनेला रोखू शकत नाही असं उद्धव ठाकरेंना सांगितल्याचं घोसाळकर म्हणाले। त्यामुळे तिच्या निर्णयावरती मी प्रतिक्रिया देणं योग्य नाहीये आणि त्यात प्रवेश केलेला आहे। मी स्वतः कुठेही गेलेलो नाही। माननीय माझी भूमिका जी आहे ती माननीय पक्षप्रमुख उद्धवजींवर रात्री मी हेही सांगितलं ती तिचा निश्चय झाले ती जाते आणि आता मी तिला अडवू शकत नाही कारण तिने निर्णय घेतलेला आहे, ती मॅच्युअर्ड आहे। मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेची शिवसेना विरुद्ध ठाकरे बंधू असा थेट सामना होणार असल्याचं चित्र आहे। ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली नसली तरी औपचारिकताच बाकी आहे। तर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी धुरंधर सिनेमातला डायलॉग मारून एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना थेट चॅलेंज केलंय। मुंबई को लुटने वाला कौन है वो रहमान डकैत याचा शोध नक्की घेतला पाहिजे। इतिहासात असे अनेक डकैत रहमान डकैत अनेक आले आणि गेले पण, आणि असल्या रहमान डकैतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती है। बदला महाराष्ट्र का मंजर, हमारी सारी योजनाएं है गेम चेंजर। कारपोरेशन का इलेक्शन जीतकर हम ही होंगे असली धुरंधर। शिंदे यांनी भाषणामध्ये धुरंधर चित्रपटाचा उल्लेख करताना स्वतःला धुरंधर तर कुठे दूर गेला माहित नाही मला, पण जाऊ देता। कुठे दूर गेला माहित नाही मला, पण जाऊ देता। आता मुंबईतला धुरंधर नेमका कोण हे येत्या 15 जानेवारीला मतदान करून मुंबईकर निश्चित करतील। गोविंद ठाकूरसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।